भूमिका घ्या. कुलगुरू साहेब बोलते तेव्हा बोलते खुर्ची सोडून चालते व्हा. चालते व्हा. चालते व्हा. कुलगुरू साहेब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. 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 विद्यार्थी एकजूट जिंदाबाद. 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 साम्राज्यवादी युद्ध हो बर्बाद. हो बर्बाद. हो बर्बाद. सिलेंडरचा प्रश्न सोडवून द्या. सोडवून द्या. सोडवून द्या. आता आम्ही चौकशी केली की आज शेवटचं जवळ नाही तर उद्या चूल मांडावं लागेल. म्हणजे 500 विद्यार्थी मुली किती होतात त्यांचं काय? त्यांचं काय ते हालच आहे. ॲक्च्युली सगळे गावाकडून इकडे तिकडे येणारे पोरं आहे. समजा इथं जेवायला नाही मिळालं त्यांना तर ते कुठं जाणार आहेत. आता पोरं काही काही हॉस्टेल सोडून निघून जायला लागलं कारण इथं उपाशी थोडी मरणार आहे. आता मला वाटतं की कोरोनासारखी परत परिस्थिती लोकांच्या आयुष्यावर येते. जर अन्नच नाही येतं तर ते राहून काय करणार हॉस्टेलला. अरे इन्कलाब जिंदाबाद. 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 संकट तात्काळ दूर करा. दूर करा. दूर करा. विद्यार्थ्यांना उपाशी मारणं बंद करा. बंद करा. बंद करा. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. विद्यापीठातील कॅन्टीनसाठी एलपीजीची तात्काळ सुविधा झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांना उपाशी मारणं बंद करा. बंद करा. बंद करा. गोरगरिबाच्या लेकरांना उपाशी मारणं बंद करा. बंद करा. बंद करा. कुलगुरू साहेब भूमिका घ्या. भूमिका घ्या. भूमिका घ्या. कुलगुरू साहेब बोलते व्हा. बोलते व्हा. बोलते व्हा. विद्यापीठ प्रशासन होश म्या. होश म्या. होश म्या. मेस आमच्या हक्काची नाही कुणाच्या मालकीची. अरे जेवण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या मालकीचं. कुलगुरू साहेब बोलते व्हा. बोलते व्हा. बोलते व्हा. नाही तर खुर्ची टाकून चालते व्हा. चालते व्हा. चालते व्हा. एलपीजी गॅसवर भूमिका घ्या. 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 मुर्दाबाद. इन्कलाब जिंदाबाद. 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 साम्राज्यवादी युद्ध बंद झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. साम्राज्यवादी युद्ध बंद झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. झालंच अरे पाहिजे. साम्राज्यवाद हो बर्बाद. हो बर्बाद. हो बर्बाद. इन्कलाब जिंदाबाद. 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 साम्राज्यवाद मुर्दाबाद. मुर्दाबाद. अरे साम्राज्यवादी युद्धाच्या आडून विद्यार्थ्यांना उपाशी मारणारं मोदी सरकार मुर्दाबाद. 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 अरे उपाशी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना उपाशी मारणारं मोदी सरकार होश म्या. होश म्या. होश म्या. एलपीजी संकट दूर करा. दूर करा. दूर करा. एलपीजी संकटावर ठोस भूमिका न घेणारं विद्यापीठ प्रशासन मुर्दाबाद. 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 अरे एलपीजी संकटावर न बोलणारे कुलगुरू साहेब मुर्दाबाद. 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 मोदी सरकार होश म्या. होश म्या. होश म्या. सध्या आपण पाहतोय की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगामध्ये जे साम्राज्यवादी संकट चालू आहे चालू आहे अमेरिकेमधलं तर त्यामुळे तेलाच्या आणि गॅसच्या दिली आहे आणि यावरती मोदी सरकार कोणत्याही प्रकारचं ठोस पाऊल उचलत नाही आहे. कोणत्याही प्रकारचं आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने पाऊल उचलत नाही आणि याचा थेट परिणाम सावित्रीबाई फुले दिवसांपासून मुलींच्या हॉस्टेलमध्ये फक्त वरण भातावर मुली पूर्ण दिवस काढतात. जे काही मुलांच्या हॉस्टेलच्या मेस आहेत त्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये गॅस अभावी एकच भाजी विद्यार्थ्यांना दिली जाते. चपात्या कच्च्या दिल्या जातात. चपात्या त्याचबरोबर भाजीची जी काही चव आहे ती पूर्णपणे न शिजवल्यामुळे ती पूर्णपणे म्हणजे बेचव झालेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आम्ही स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया विद्यार्थ्यांच्या वतीनं आम्ही हे आंदोलन करतोय. आमची एकच मागणी आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जे काही कुलगुरू आहेत त्या पदावरती कुलगुरूंनी या संकटावरची भूमिका घेतली पाहिजे. शैक्षणिक संस्थांसाठी विशेष कोट्यातून काही तरतुदी असतील तर त्यासाठी काही गोष्टी हालचाली केल्या. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील SFI युनिटने विद्यापीठातील मेसमध्ये जे विद्यार्थ्यांना अपुरे जेवण भेटते ते LPGच्या कमतरतेमुळे भेटते तर त्याबाबत आंदोलन केलं आणि याच्यावर चर्चा केली. पहिली तर पाहणी केली सगळ्या मेसमध्ये की LPGचा पुरवठा कमी आहे. हॉस्टेलमधल्या विद्यार्थ्यांना विचारपूस केली तर त्यांना काल आणि आजही फक्त वरण भात एवढंच अन्न मिळत होतं आणि फूड कोर्ट जिथे
विद्यार्थी पैसे देऊन जेवण करतात तिथे देखील गॅसच्या कमतरतेमुळे काल फक्त एक कोणता तरी पुलाव बनवून तोच वाटण्यात आला होता आणि इतर जेवण पण विद्यार्थ्यांना भेटलं नाही. त्याचप्रमाणे जी दुसरी मेसेरी फॅक्टरी तिथे देखील गॅसच्या अपूर्ततेमुळे त्यांनी सांगितलं की संध्याकाळच्या जेवणाची पण आम्ही काही शाश्वती देऊ शकत नाही. तर मग अशा प्रकारे आम्ही त्यांना विचारणी केली की तुम्हाला विद्यापीठ प्रशासनाने काही मदत करण्याचं आवाहन केलं का आणि विचारलं का की गॅसची काही मदत केली जाईल की नाही. तर तिथून आम्हाला कळलं की असं काही विद्यापीठ प्रशासनाने त्यांना मदतीचं आव्हान देखील केलं नाही. आणि उद्या काय होणार, विद्यार्थी कसे जेवणार. अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठ सोडून जाण्याचा विचार करत आहेत याच्यामुळे. कारण की उद्या काय होणार, काही मेसनी काही फूड कोर्ट्सनी त्याबाबत त्यांना उद्या काय भेटणार की नाही याच्याबाबत देखील काही सांगितलेलं नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही रिफॅक्टरी येथे मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं आणि विद्यापीठ प्रशासनाला प्रश्न विचारले की याबाबत तुम्ही काहीतरी ठोस भूमिका घ्या, कारण की विद्यार्थी यावर काय करणार. त्याचप्रमाणे मग आम्ही तिथून मेन बिल्डिंगपर्यंत आलो आणि मेन बिल्डिंगला पण बराच वेळ बसून आम्ही आंदोलन केलं, विद्यापीठाला प्रश्न विचारले. त्यानंतर इथे 8 तास बसल्यानंतर आंदोलन केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाचे फूड कमिटीचे जे काही अधिकारी आहेत ते आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही आंदोलन स्थगित करा, कारण की आम्ही संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत काहीतरी परिपत्रक काढून याची माहिती पोहोचवतो आणि त्यांना दिलासा देतो की आम्ही ही समस्या सोडवू आणि संध्याकाळी जेवण भेटेल, उद्याही भेटेल आणि ही समस्या सुटेल असं त्यांनी आश्वासन दिलं. आणि या आश्वासनावरच आम्ही आज आंदोलन स्थगित केलं आणि त्यांना ही शाश्वती दिली की जर असे परिपत्रक निघाले नाही आणि खरंच ती समस्या सुटली नाही तर आम्ही पुन्हा याचा उद्या पाठपुरावा करू आणि पुन्हा उद्या मोठ्या संख्येने आंदोलन करू.